आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल की आपण नक्की 2025च्या उंबरठ्यावर आहोत की 18व्या शतकात. एकीकडे संपूर्ण जग 6Gच्या तंत्रज्ञानाकडे वेगाने धावत आहे. आपण चंद्रावर पोहोचलोय, मंगळाची स्वप्न बघतोय, आपल्या हातातल्या स्मार्टफोनने आज जग मुठीत केलंय. पण दुसरीकडे याच भारतात आपल्याच देशातल्या एका कोपऱ्यात महिलांना सांगितलं जाते स्मार्टफोन फेकून द्या आणि पुन्हा त्या जुन्या कीपॅड फोनवर या. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील 15 गावांसाठी एक फरमान जारी करण्यात आले. महिलांनी स्मार्टफोन वापरायचं नाही, मुलींनी सोशल मीडियापासून दूर राहायचं आणि लग्न समारंभात तर मोबाईल नेण्यास सक्त मनाई. नेमकं काय आहे हे प्रकरण? डोळ्यांच्या काळजीच्या नावाखाली महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाते का? आणि डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या देशात आजही असे निर्णय का घेतले जातात? पाहूया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम. ही घटना आहे राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील. तिथे चौधरी समाजाच्या सुधा माता पंटी पंचायतने 21 डिसेंबर रोजी म्हणजेच नुकत्याच झालेल्या एका बैठकीत एक विचित्र निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय येत्या 26 जानेवारी पासून लागू होणार आहे. गाझीपूर गावात ही महत्वाची बैठक पार पडली. 14 पट्टी समाजाचे अध्यक्ष सूचना राम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. तिथे पंच हिम्मतराम यांनी एक प्रस्ताव वाचून दाखवला जो देवाराम कर्नाल यांनी मांडला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या सर्व पंचांनी याला एकमताने पाठिंबा दिला. निर्णय काय आहे? या पंचायतीने महिला आणि मुलींसाठी अत्यंत कडक नियम बनवले आहे. सर्वप्रथम स्मार्टफोनवर बंदी. महिलांनी आणि तरुणींनी कॅमेरा असलेले फोन म्हणजेच स्मार्टफोन वापरायचे नाही. त्यानंतर द्वितीय, फक्त कीपॅड फोन. जर कोणाशी संपर्क साधायचा असेल तर फक्त साध्या कीपॅड फोनचा वापर करण्याची परवानगी असेल, ज्यामध्ये कॅमेरा आणि इंटरनेट नसेल. त्यानंतर तृतीय, सार्वजनिक ठिकाणी बंदी. लग्न समारंभ, हळदी कुंकू किंवा इतर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात जाताना किंवा अगदी शेजाऱ्यांच्या घरी जातानाही महिलांना मोबाईल सोबत नेऊ नये. त्यानंतर चौथं, विद्यार्थिनींसाठी नियम. ज्या मुली शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातात आणि अभ्यासासाठी मोबाईल लागतो त्या फक्त घराच्या आतच फोन वापरू शकतात. घराबाहेर किंवा कॉलेजमध्ये फोन घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक असा निर्णय का? यावर पंचायतीने जे कारण दिले ते देखील विचार करण्यासारखं आहे. पंचायतीच्या मते हे सगळं मोबाईल ॲडिक्शन म्हणजेच मोबाईलच्या व्यसनामुळे केलं जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा महिलांच्या हातात स्मार्टफोन असतो तेव्हा घरातली लहान मुलं तो फोन जास्त वापरतात. मुलं तासनतास स्क्रीन समोर असतात, गेम खेळतात किंवा व्हिडिओ बघतात, ज्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यांची दृष्टी कमजोर होते. त्यामुळे मुलांचे डोळे वाचवण्यासाठी महिलांच्या हातातून स्मार्टफोन काढून घेणे हाच उपाय पंचायतीला योग्य वाटला. तसंच लग्न समारंभात लोक एकमेकांशी बोलण्याऐवजी फोनमध्ये डोकं घालून बसतात, फोटो काढण्यात वेळ घालवतात. यामुळे सामाजिक संवाद तुटतोय असंही त्यांचं म्हणणं आहे. हा निर्णय जालोरमधील गाझीपूर, पावली, कालडा, मनोजियावास, राजिकावास, दातलावास, राजपुरा, कोडी, सिद्रोदी, आल्दी, रोपसी, खानादेवल, साविदर, हातमी की ढाणी आणि खानपूर अशा तब्बल 15 गावांमध्ये लागू होणार आहे. आता वळूया या रिपोर्टच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे. भारतात जागतिक तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकॉनॉमी आहे. आपण UPI द्वारे जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करतो. सरकार गावागावात इंटरनेट पोहोचवण्यासाठी भारत नेट सारख्या योजना राबवते. मग असं असताना राजस्थानच्या या 15 गावांमध्ये हे घडते ते का घडून राहिलं? प्रश्न हा आहे. आपण खरोखर प्रगत झालो आहोत का? चला यावर थोडं सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम कारणांचा विरोधाभास. पंचायतीने कारण दिलंय की मुलांचे डोळे खराब होतात. हे कारण वरकरणी खूप काळजीचं वाटतं. पण जरा विचार करा, जर मुलांचे डोळे वाचवायचे आहे तर मग पुरुषांच्या स्मार्टफोनवर बंदी का नाही? मुलं काय फक्त आईचाच फोन घेतात का? वडिलांच्या किंवा भावाच्या फोनवरून मुलं गेम खेळत नाहीत का? जेव्हा फक्त महिलांना टार्गेट केलं जातं तेव्हा समजून घ्यावं लागतं की उद्देश डोळे वाचवणे हा नसून नियंत्रण ठेवणे हा असू शकतो. त्यानंतर द्वितीय, माहितीपासून तोडण्याचा प्रयत्न. आज स्मार्टफोन म्हणजे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, ते बँकेचं व्यवहार करण्याचं, नवीन गोष्टी शिकण्याचं, जगात काय चाललंय हे समजून घेण्याचं एक माध्यम आहे. अनेक महिला आज यूट्यूबवरून बघून व्यवसाय सुरू करताय, ऑनलाईन शिक्षण घेत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या हातातून स्मार्टफोन काढून घेता तेव्हा तुम्ही त्याला जगापासून तोडता, त्याला माहिती मिळवण्यापासून रोखता
आणि इतिहासात हेच वारंवार दिसून आलंय. ज्यांच्याकडे माहिती नसते त्यांच्यावर राज्य करणं किंवा नियंत्रण ठेवणं सोपं असतं. त्यानंतर तृतीय, सुरक्षेचा प्रश्न. स्मार्टफोनमध्ये GPS आहे, लोकेशन ट्रॅकिंग आहे, अर्ध्या रात्री मदतीसाठी व्हिडिओ कॉल किंवा मेसेज करण्याची सोय आहे. सध्या कीपॅड फोनमध्ये ह्या गोष्टी कशा मिळणार? महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोन हे एक हत्यार बनू शकतं, पण तेच काढून घेतलं जाते. त्यानंतर चौथं, पितृसत्ताक मानसिकता. अनेक समाज अभ्यासकांच्या मते अशा निर्णयांच्या मुळाशी भीती असते. भीती असते की जर महिला स्मार्ट झाल्या, त्यांना जगाचं भान आलं, तर त्या प्रश्न विचारतील. सोशल मीडियामुळे मुलींना आपल्या हक्कांची जाणीव होते, त्या आपलं मत मांडू लागतात. कदाचित हीच गोष्ट काही जुन्या विचारांच्या लोकांना खटकते. मुली बिघडतील या सबरीखाली अनेकदा मुलींना नियंत्रित केलं जातं. आज आपण मंगळावर यान पाठवतोय, पण आपल्या समाजातील काही भागांचे विचार मात्र अजूनही बैलगाडीच्या युगातच अडकलेले आहे मित्रांनो. प्रगती फक्त तंत्रज्ञानात होऊन चालत नाही, ती विचारातही व्हावी लागते. जोपर्यंत विचारांची 6G स्पीड आपण पकडत नाही, तोपर्यंत डिजिटल इंडियाचे स्वप्न अपूर्णच राहील. या निर्णयावर आता सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांनी याला हुकुमशाही आणि महिला विरोधी निर्णय म्हटलं आहे. काहींनी तर असाही प्रश्न उपस्थित केला आहे की कोणत्याही खाप पंचायतीला किंवा समाज पंचायतीला संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला? एकीकडे सरकार महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. महिलांना मोफत मोबाईल वाटप करण्याचा योजना काही राज्यात राबवल्या जात आहे. आणि दुसरीकडे समाजाचे ठेकेदार त्याच महिलांना पुन्हा अंधारात ढकलत आहेत का? 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्या दिवशी आपण संविधानाचा उत्सव म्हणू, जे संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाला, मग ते स्त्री असो वा पुरुष, सन्मान अधिकार देतं. पण दुर्दैवाने त्याच दिवशी राजस्थानच्या या 15 गावातल्या महिलांचे डिजिटल स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल. हे फक्त एका मोबाईल फोनबद्दल नाहीये, हे आहे निवडीच्या स्वातंत्र्याबद्दल. मुलांचे डोळे नक्कीच जपले पाहिजेत, पण त्यासाठी महिलांचे डोळे झाकून त्यांना जगापासून तोडणं हा उपाय असू शकत नाही. मुलांवर संस्कार करायचे असतील तर स्क्रीन टाइमचे नियम सर्वांसाठी असावे, फक्त आईसाठी किंवा बहिणीसाठी नको. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? खरंच मोबाईलमुळे मुलं बिघडतायत म्हणून महिलांवर बंदी घालणं योग्य आहे का, की हे पुरुष प्रधान संस्कृतीचा दुसरं रूप आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल मॅच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.